तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। सांगलीच्या मिरजमध्ये एमआयएम सह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांसह माजी पंचायत समिती सभापतींनी कमळ हाती घेतले। या पक्षप्रवेश सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षातील तब्बल 800हून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी भाजपवासी झाले। त्यामुळे सांगलीत भाजपची ताकद वाढणार आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पितापुत्राची एकाच वेळी मुंबई पोलीस दलात भरती झाली आहे। अरुळ गावच्या पितापुत्राची एकाच वेळी पोलीस दलात भरती झाल्यानंतर गावात जल्लोष करण्यात आला। भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्याने विजय पाटील यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे, तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज पाटील यांची मुंबई शहर पोलीस दलात भरती झाली आहे। जत तालुक्यातील सोनाळ इथं अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं पुढील वर्षभर वृक्ष लागवड आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या 301वी जयंती साजरी करण्यात आली आहे। अहिल्यादेवींच्या स्मारकाला जयंतीनिमित्त दुग्धाभिषेक घालण्यात आला। तसंच यावेळी धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। येवल्यात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं तसंच नगरपालिकेनं अहिल्यादेवींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अहिल्यादेवींच्या पुतळ्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। यावेळी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरात आज सकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं हिंगोली जिल्ह्यात शेती मशागतींना वेग आला असून उकाडापासून नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र दुसरीकडे या मान्सूनपूर्व पावसामुळे केळीच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मुख्य रस्त्यावर अनेक महिन्यांपासून घाण पाणी साचलेले। करंजी नगर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी साचल्याचा आरोप होतो। यामुळे साचलेल्या पाण्यात अळ्यांची उत्पत्ती होऊन डासांचं प्रमाण वाढल्यानं संसर्गजन्य आजारांचा धोका वाढलाय। त्यामुळे पावसाळ्यात आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील भुयार इथं शेतकऱ्याच्या घराला आग लागली। आगीत घरातील 35,000 रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहे। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो। त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। अंबरनाथ तालुक्यातील वांगणीत अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा टाकलाय। एकविरा नगर या भागात धडक कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली। या कारवाईमुळे चाळ माफियांचे धाबे दणाणले। भंडारा तालुक्यातील शहापूर परिसरात पोलिसांनी अवैध मोहफूल साठ्यावर धडक कारवाई केली। या कारवाईत तब्बल 9,01,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून 2,460 किलो सडवा मोहफूल जप्त करण्यात आला। अकोला पोलिसांनी अवैध दारूभट्टीवर कारवाईला सुरुवात केली। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं बार्शी टाकळी तालुक्यातल्या सिंदखेड मोरेश्वर शिवारातील अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला। या कारवाईत तब्बल 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून मोहा सडवा आणि हातभट्टीची दारू नष्ट केली आहे। शिरूरमध्ये व्यावसायिकाच्या घरात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय। 24 लाखांचं सोनं आणि चांदी चोरून फरार झालेल्या नोकरपती आणि पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सापळा रचून दाम्पत्य नोकराला अटक केली आहे। यावेळी पोलिसांनी या दोघांकडून संपूर्ण 24 लाखांचा ऐवज जप्त केला। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। राव रामेशी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 मोबाईलसह एकूण 2,01,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला।